मॅडम नमस्कार. नमस्कार. लवकरच इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत एक विशेष अशा स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. तर नक्की आपण काय माहिती द्याल, आपली ओळख सांगावी. मी कृपा नागपाल, आदिची वडनेरकर आणि इथे तळेगावात आल्यापासून मला खूप चांगलं वाटलं की एक सांस्कृतिक गाव आहे तळेगाव आहे. आणि इथे आपल्याला काहीतरी धडपड करू शकतो, आपण काहीतरी आपल्या कला क्षेत्रात करू शकतो. आधी मी बरेच 35 वर्ष या क्षेत्रात आहे गाण्याच्या. मी ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रोग्राम केलेत आणि स्टार नाईट्स आणि गझल नाईट्स असं दोन्ही केलेलं आहे. तर मी तळेगावात आल्यावर मला हे पहिल्यांदा सुचलं की आपण हा उपक्रम सुरू करू शकतो. त्यामुळे मी इथे स्वरपंचम नावाचे क्लासेस सुरू केले आणि इनरव्हील क्लबशी रश्मी थोरात यांच्याशी मी निगडीत आहे. तर आपल्या महिलांसाठी प्रथमच इनरव्हील क्लबतर्फे या स्पर्धा होत आहेत. त्याच्यात सगळ्यांनी सहभाग करावा असं माझ्याकडून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि ह्या स्पर्धांमध्ये तुम्ही कॅरिओके ट्रॅक्स ॲज वेल ॲज पेटी आणि तबला या दोन्हीवर तुम्ही गाऊ शकता. एक मुखडा आणि एक अंतरा गायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ आहे. तसेच माझ्या क्लासतर्फे मी काही विद्यार्थ्यांना, जशी धनश्री आहे, यांनाही तयार केलं आहे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. तर तुम्ही तिला विचारू शकता की किती एक्साइटमेंट आहे. मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण. नमस्कार सर, मी धनश्री सूर. मी स्पर्धक आहे प्लस माझ्या गुरु कृपा नागपालजी. मी खूप एक्सायटेड आहे या स्पर्धेसाठी आणि खूप आत्मीयता आहे माझ्या या स्पर्धेबद्दल. आणि मला खूप छान प्रॅक्टिस मॅडम घेत आहेत. माझी खूप छान प्रॅक्टिस चाललेली आहे आमची आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तर चांगलंच वाटेल की या स्पर्धेत आम्हाला भाग घ्यायला मिळाला आणि महिलांसाठी खूप छान नियोजन केलेलं आहे मॅमने. बरं, आपण किती वर्षापासून क्लास करता या ठिकाणी. 1-1.5 वर्ष झाले क्लासला येते. आणि मॅम खूप सुंदर फॅमिलियर असं खेळीमेळीचं वातावरण असतं क्लासमध्ये. आणि पहिलं आम्हाला अलंकार शिकवतात, त्या आमच्याकडून म्हणून घेतात आणि अगदी गाणं कुठेही बारकाई असतील तिथे अगदी व्यवस्थित आम्हाला शिकवतात. जिथे जिथे चुका असतील तिथे तिथे बारकाईने आम्हाला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस घेतात आणि आमच्याकडून करून घेतात. बरं, ही जी आपली स्पर्धा असणार आहे, आपण ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतात ती आपली कितवी स्पर्धा आहे. ही आमची पहिलीच स्पर्धा आहे. बरं, म्हणजे साहजिकच तुम्हाला उत्सुकता खूप लागलेली असणार. उत्सुकता आहे. ओके. आणि महिलांना खरं तर असं स्टेज मिळायला पाहिजे, कारण आम्ही घरीच असतो आणि कामाच्या व्यापातून हे सगळं आम्हाला आज स्टेज दिलं, मॅमने गायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. ओके, धन्यवाद.